आहे की राज्याचं प्रमुखपद दादांकडे यावं, पण आम्हाला या गोष्टीची जाणीव नक्की आहे की आणि आमच्या मर्यादेची जाणीव आहे की आता अलायन्सचं सरकार आहे आणि अलायन्सचं सरकार असताना त्याच्यामधल्या असलेल्या राजकीय स्थिती, मर्यादा या सर्वच गोष्टीचं भान असणारं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, नेतेही वरिष्ठ पातळीवरचे आहेत. त्यामुळे ती भावना व्यक्त करणं गैरलागू बिलकुल नाही. पण शेवटी ह्या आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टीला मर्यादा येतात. पण विनायक राऊत म्हटले की अजित पवारांना जर मुख्यमंत्री व्हायचे तर त्यांनी मवियासोबत या स्वप्न पूर्ण केलं. ज्या मवियाला विरोधी पक्ष नेता मिळवण्या इतपत सुद्धा संख्याबळ गाठता आलं नाही, त्याने अशा पैकीचं बोलणं म्हणजे नवीन नवीन विनोद आता मवीच्या नेत्याने सुरू केलं असं पाहायला मिळतं आहे. वास्तवतेपासून खूप दूर गेलेली ही माणसं, नेते का अशा पद्धतीने वक्तव्य करतात मला कळू शकत नाही. खास मवियाला आपला विरोधी पक्षनेत्यांना निवडता आला, इतकं बहुमत त्यांना प्रचंड अभूतपूर्व बहुमत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मिळालेलं आहे. कुणी काय बोलावं त्याचं जरा, पण करा अलीकडे जरा या निवडणुकीच्या अधिकारानंतर खूप विनोदवीर तयार झालेत, त्याच्यातले ते एक आहेत. काल संजय राऊत अजित पवारांची स्तुती करत म्हटलं होतं की अजितदादा हे चांगले अर्थमंत्री आहेत, जे शिस्तप्रिय मंत्री आहेत, जे लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर